हॅलो फ्रेंड्स, आठवीच्या इतिहासातला आपण आज 6वा चॅप्टर पाहणार आहे. तो म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. आता तुम्ही शाळेत असाल, तुम्ही MPSC करताय, तुम्ही कंबाईन करताय, तुम्ही ग्रुप सीची तयारी करताय किंवा अजून कोणती एक्झाम करताय जिथं तुम्हाला इतिहासाची गरज आहे, हिस्ट्रीची गरज आहे. तर त्यासाठी तुम्हाला आहे ना, इथून पुढचा जो पण इतिहास आहे आपला आठवीचा, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात मेन तर हा चॅप्टर तर आहेच महत्त्वाचा. कारण या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पाहिजे आहे, काँग्रेसची स्थापना कशी झाली, जो काँग्रेस पक्ष आज आपण पाहतोय ना, याची स्थापना कशी झाली त्या काळी, म्हणजे कधी तर 1885 साली, हे आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यानंतर मवाळ युग हे काय होतं, जहाल युग हे काय होतं, त्याच्यानंतर मोर्ले मिंटो कायदा आला, पहिलं महायुद्ध आणि त्याच्यात भारताची भूमिका त्यावेळेस कशी होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. तर इथून पुढचा जो इतिहास आहे ना, हा तसं पाहिलं तर खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, तसं पाहिलं तर खूप जास्त क्लिष्ट पण आहे. जर तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहताय तर तुम्हाला अजिबात तो अवघड जाणार नाही आहे, याची गॅरंटी. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे, तर स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. म्हणजे जे पण आपण स्वातंत्र्य चळवळी जे आपण पाहतो, जे पण आपले स्वातंत्र्यवीर योद्धे आपण पाहतो, तर यांच्या कार्याला नेमकी सुरुवात कशी झाली, याचा प्रारंभ कसा आहे, सुरुवातीच्या काळात काय काय घडलं होतं, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर आता फर्स्ट पेज जे आहे चॅप्टरचं, याच्यामध्ये पूर्णपणे इंट्रोडक्शन आहे. काय काय आहे, तर ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. आपल्याला माहिती आहे 1857 उठावातून आपण काय शिकलो होतो, तर सगळ्यात मेन पॉईंट हे शिकलो होतो की आपण भारतीय झालो होतो. म्हणजे काय, राष्ट्रीयत्वाची भावना आपल्यात आली होती. राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजे काय, तर आपण सगळे भारतीय ही भावना. याच्या आधी काय व्हायचं, म्हणजे त्या उठावाच्या आधी जर मराठा राज्यात आहे तर आपण काय म्हणणार, तर आपण स्वतःला भारतीय म्हणत नव्हतो. आपण काय म्हणायचो, आम्ही मराठा राज्यातले. किंवा जे बंगालमधले होते ते म्हणायचे आम्ही बंगाल राज्यातली. तर त्या उठावामुळे काय झालं, तर खूप सारे जण एकत्र आले आणि एकाच शक्तीविरुद्ध लढत होते, ते म्हणजे इंग्रजांविरुद्ध लढत होते. त्याच्यामुळं काय झालं, तर लोकांना हे समजलं, अरे नाही, आपण तर सगळे एकच आहे. आपली भाषा जरी वेगळी असली पण आपलं कल्चर सेम आहे, किंवा आपल्या ज्या रूढी परंपरा आहे, आपला धर्म आहे, याच्यात बरंचसं साम्य आहे. त्याच्यामुळं आपण एक देश आहे, ही भावना तिथून पुढे हळूहळू रुजायला लागली. म्हणजे काय, आधी भारतीय उपखंड हे नाव तर होतं, परंतु आपण भारत देश आहे ही कन्सेप्टच नव्हती. परंतु काय झालं, तर ब्रिटिशांचं राज्य आता आपल्या इथं आलं, त्यांनी त्यांची सिस्टीम लागू केली. त्याच्यामुळं काय, तर सगळीकडे ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचंच. त्यांनी कायदा आणला, कायद्यासमोर सगळेजण त्यांनी समान करून टाकले. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली जो कायदा दिल्लीला आहे तोच कायदा खाली आता मद्रासमध्ये पण आहे. त्याच्यामुळं काय, तर सगळेजण एक समान लेवलला आले. त्याच पद्धतीने ब्रिटिशांनी त्यांच्या स्वतःसाठी ज्या सुखसुविधा निर्माण केल्या होत्या, जसं की रेल्वे, टपाल, याचा फायदा त्यांच्यासोबत भारतीयांना पण झाला. आणि याच्यामुळं काय झालं, जे शिकलेले आपले जे नवीन तरुण पिढी होती यांना समजायला लागलं आणि यांच्या एकमेकांबरोबर कॉन्टॅक्ट वाढला. ज्याच्यामुळं काय, तर एक नवीन चळवळ आता उभं राहण्यासाठी त्याची आपल्याला मदत होणार आहे. त्याच्यानंतर काय, तर आर्थिक शोषण ब्रिटिश आपलं करत होते. आता आर्थिक शोषण म्हटल्यावर दोन जण नेहमी आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे, एक म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे कामगार वर्ग. शेतकऱ्यांवर आपल्याला माहिती, ब्रिटिशांनी प्रचंड अत्याचार केलेले होते. ते काय करायचे, तर जे नगदी पीक आहे तेच घ्यायला लावायचे, म्हणजे ज्याच्यातून जास्त पैसा मिळतो असेच पिकं ब्रिटिश लोक घ्यायला लावायचे. आणि कामगारांचं शोषण कसं व्हायचं, तर त्यावेळेस आपल्याला माहिती, युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली होती. आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळे काय, तर भारतामध्ये पण आता हळूहळू कारखाने वगैरे तयार व्हायला लागले होते. आणि या कारखान्यांमध्ये जे आपले कामगार लोक होते, लेबर जे होते, त्यांची परिस्थिती एवढी हलाखीची होती की त्यांना आठवड्याची सुट्टी भेटत नव्हती. रोजचं 15-15 तास काम करायला लागायचं. परत जे छोटे मुलं होते ते असू द्या किंवा लेडीज असू द्या, प्रेग्नंट लेडीज असेल तरी पण ब्रिटिश लोक हायगाई करत नव्हते. सगळ्यांना सरसकट काम करावं लागायचं. आणि एवढं काम करून पगार टाईममध्ये मिळेल याची गॅरंटी नव्हती. याच्यासोबतच काय झालं, तर पाश्चात्य शिक्षण, आता काही आपले जे तरुण लोक होते, तरुण मंडळी होती, त्यांनी पाश्चात्य शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि त्या शिक्षणातून काय झालं, तर जे पाश्चात्य विचार जे होते त्याच्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही यांसारखे जे विचार होते यांची आपल्या तरुणांना तर ओळख व्हायला लागली. यांनी पाहिलं की फ्रेंच राज्यक्रांती जी झाली ती त्याच्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखे तत्व तिथं यांना अभ्यासाला मिळाले. मग हे आपल्या इथं पण आपण लागू करू शकतो. किंवा यांना शिक्षणामुळे हे कळलं की आपण स्वतःचं जे राज्य आहे ते स्वतः चालवण्यासाठी आपण समर्थ आहे. मग आपण का बरं ब्रिटिशांची गुलामी करायची, हा विचार आधी आपल्या तरुण मंडळीमध्ये आला, जे शिकलेले होते. यासोबतच भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आता करायला सुरुवात केली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपण भारतीय होतो, परंतु आपल्यालाच आपला इतिहास जास्त माहीत नव्हता. म्हणजे लिटरली ब्रिटिश इथं आले, त्यांनी इथं संस्था उघडल्या आपला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी. त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या संस्थांमध्ये जाऊन अभ्यास करून आपले तरुण मंडळी शिकले की अरे, आपला जो इतिहास आहे हा खूप जास्त समृद्ध आहे आणि खूप जास्त प्रगत इतिहास आहे आपला. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर सर्वांमध्ये आता एक नवचैतन्य यायला लागलं की ही जी गुलामगिरी ही एक मानसिकता आहे, बरोबर.
आपण तर पूर्वीच्या काळी गुलाम नव्हतो. आपले पूर्वज एकदम म्हणजे ताकदवर शूरवीर असे राजे योद्धे वगैरे होते. त्याच्या एक नवं चैतन्य निर्माण झालं आणि ती जी अस्मिता जागृत झाली त्याच्यामुळे समाज प्रबोधनाचं काम म्हणा किंवा स्वातंत्र्य चळवळीचं काम म्हणा याला जोर आला. आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी काय तर जे आपलं प्राचीन इतिहास होता त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था काढल्या. त्याचीच एक संस्था काय तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही मागच्या 100 वर्षापासून पुण्यामध्ये काम करते. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे वृत्तपत्रांचे कार्य. आता हा जो स्वातंत्र्य चळवळीचा जो प्रारंभ झाला आहे याच्यामध्ये वृत्तपत्र म्हणा किंवा मॅगझिन वगैरे म्हणा यांची पण एक मोठी भूमिका आहे. कारण काय झालं तोपर्यंत आहे ना न्यूजपेपरचा म्हणजे काय वृत्तपत्रांचा शोध लागलेला होता आणि त्या वृत्तपत्रांमधून जे समाजसुधारक होते आपले किंवा जे स्वातंत्र्य सेनानी होते हे काय तर आपले विचार मांडायचे. जसं की लोकमान्य टिळकांचं कोणतं होतं केसरी आणि मराठा ते त्याच्यातून सरकारवर टीका करायचे किंवा समाज प्रबोधनाचं काम करायचे. यासारखे अजून कोणते कोणते न्यूजपेपर होते दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका यांसारख्या वृत्तपत्रांमधून काय तर सरकारी धोरणांवर आता टीका व्हायला लागली आणि जनजागृतीचं काम पण त्याच्यातून व्हायला लागलं. आणि मग या सगळ्यांचाच उपयोग कशासाठी झाला तर तो झाला आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी. आता इथून पुढं आपला झाला मेन चॅप्टर चालू. डेट लक्षात राहू द्या 28 डिसेंबर 1885 ही डेट तुम्हाला पाठच असली पाहिजे. का ते आपल्याला पाहिजे. आता भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली. काय झालं होतं तर या दिवशी म्हणजे जे भारतातले जे वेगवेगळ्या भागातले जे नेते यांनी ठरवलं की अरे आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यायला पाहिजे. आपण एक मीटिंग घेऊ किंवा एखादी सभा भरवू. त्यांनी मग ती सभा कुठं भरवली तर मुंबईमधील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला इथे भरवली. आधी ती सभा भरवणार होते पुण्यामध्ये परंतु एका रोगाची साथ पुण्यात आलेली होती. जर तुम्ही MPSC करणारे स्टुडंट आहे तर तो कोणत्या रोगाची ती साथ आलेली होती हे कमेंटमध्ये तर त्या रोगाची कोणत्या तरी एका रोगाची साथ आलेली होती पुण्यामध्ये त्याच्यामुळं ती सभा त्यांनी हलवली कुठं तर मुंबईला. आणि कोणती शाळा होती गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा इथे ती सभा भरवली. आणि त्या सभेमध्ये स्टार्टिंगला किती मेंबर उपस्थित होते तर 72 मेंबर होते. कोलकात्याचे नामवंत वकील कोण तर व्योमेशचंद्र बॅनर्जी इथे आपल्याला त्यांचा फोटो दिलेला आहे. तर ते व्योमेशचंद्र बॅनर्जींना त्या सभेचं अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि त्या सभेमध्येच आता काय तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. आणि ही जी आपली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली याला एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा पण सपोर्ट होता. त्याचं नाव होतं ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम यांनी पण सपोर्ट केलेला होता काँग्रेसच्या स्थापनेसाठी. आता तुम्ही म्हणाल की काँग्रेस काय आहे काँग्रेसचा तसा ॲक्च्युअल अर्थ जर पाहिला तर मिळून एक गॅदरिंग करणे असा एक सर्वसाधारण अर्थ काँग्रेसचा होतो. पण आता ही जी काँग्रेस आहे ना याच्यामध्ये काय तर आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागातले जे पण काही नेते होते जे पण काही समाजसुधारक होते जे पण काही स्वातंत्र्य चळवळीतले योद्धे होते हे एकत्र यायचे. हे काय करायचे एकत्र जमणार आणि तिथं विचारविनिमय होणार किंवा ते वेगवेगळे प्रस्ताव पारित व्हायचे किंवा सरकारकडे आपल्याला काय मागण्या करायच्या या सगळ्या त्या सभेमध्ये ठरवलं जायचं. मग तसंच यांनी पहिली जी सभा भरली होती त्याच्यामध्ये सरकारकडे काय मागण्या केल्या होत्या तर भारतीयांना प्रशासनात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावं तसेच ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चामध्ये कपात करावी अशा मागण्यांची निवेदने यांनी त्यांच्याकडे केलेली होती. म्हणजे कोणी काँग्रेसवाल्यांनी सरकारकडे केलेली होती. आता ही जी राष्ट्रीय सभा होती याची उद्दिष्टे काय होती तर जसं आपण पाहिलं की भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे आणि लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे यासारखे त्यांचे उद्दिष्ट होते. उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होते. आता आहे ना हा सिक्वेन्स तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे बघा 1757 ही डेट तुम्हाला लक्षात का ठेवायची कारण इथून पुढे इंग्रजांनी हात पसरायला वगैरे चालू केले आणि बरोबर एक म्हणजे पूर्ण 100 वर्षांनी काय तारीख 1857 उठाव झाला. 100 वर्ष लागले ब्रिटिशांना पूर्णपणे भारतामध्ये कब्जा करायला आणि 100 वर्ष लागले भारतीयांना हे जाणीव व्हायला की अरे आपल्यावर पूर्णपणे कब्जा होते ना आपल्याला काहीतरी रिवोल्ट करायची गरज आहे आणि आपल्याला आता एक व्हायची गरज आहे. आपल्याला ॲज अ भारत म्हणून लढायची गरज आहे. आपल्याला पण 100 वर्ष लागली त्यांना पण 100 वर्ष लागली. त्यांनी पण एकदम स्टार्टिंगला स्पीड स्लो ठेवलेलं होतं. आता इथून पुढं काय झालं तर 1857ला तो उठाव झाला. 1858ला लगेच म्हणजे 1857 आणि 1858 या कालखंडातच आहे ना मेन 4-5 युनिव्हर्सिटीची भारतामध्ये स्थापना झाली. म्हणजे मुंबई विद्यापीठ म्हणा, मद्रास विद्यापीठ म्हणा किंवा कोलकाता विद्यापीठ म्हणा यांच्या स्थापना व्हायला लागल्या. आता ठीक आहे मेडिकल कॉलेज वगैरे यायला लागले आणि याच्यामुळे काय झालं भारतीय तरुणांना आता शिक्षण भेटायला लागलं, पाश्चात्य शिक्षण भेटायला लागलं, आपले तरुण पुस्तकं वाचायला लागले आणि या सगळ्या याच्यातून आहे ना काय झालं तर 1885 साली झाली
काय तर काँग्रेसची स्थापना. आता 1885 साली झाली काँग्रेसची स्थापना. आपण मगाशी काय पाहिलं 1885 पासून तर 1905 पर्यंत हा कोणता कालखंड आहे? हा आहे मवाळ कालखंड. आणि 1905 पासून तर 1920 पर्यंत हा कोणता कालखंड आहे? तर हा आहे जहाल कालखंड. 1920ला टिळकांचा मृत्यू झाला, त्यासोबतच जहाल कालखंडाचा पण तिथे एंड झाला. कारण टिळक हे जहाल लोकांचे एक महत्त्वाचे नेते होते. आणि 1920 पासून पुढे काय चालू झालं तर गांधी युग चालू झालेलं आहे. मेन इव्हेंट इथे लक्षात घ्या बरं का, कशा कशा गोष्टी होत आहेत. 1905ला काय झालं आपल्याला माहिती, इथपर्यंत मवाळ कालखंड आहे. 1905ला ब्रिटिशांनी केली बंगालची फाळणी, म्हणजे बंगालला त्यांनी तोडलं. बंगाल आणि कारण काय सांगितलं की बंगाल खूप मोठा प्रदेश आहे, आमच्याकडून एवढं त्याला सांभाळणं वगैरे होणार नाही, असं तसं त्यांनी कारण सांगितलं. ब्रिटिशांनी काय केलं हे बघा, हा समजा हा होता बंगाल, इथून फोडला, हा ठेवला इकडे पूर्व बंगाल आणि हा इकडचा ठेवला पश्चिम बंगाल. आणि इकडं कोण जास्त होते तर इकडे जास्त होते मुस्लिम आणि इकडे जास्त होते हिंदू. ठीक आहे. त्याच्यामुळं काय झालं, आपल्या नेत्यांनी अशी एक समज पसरवली आणि लोकांचा पण हा समज झाला की ब्रिटिश लोक हे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडतायत. आणि ते पाडतच होते. ठीक आहे. त्यांनी फोडा आणि राज्य करा हे चालू केलेलं होतं. ते कधी झालं तर 1905ला घडलं. लगेच बघा काय झालं, 1906ला म्हणजे एकाच वर्षात काय झालं, मुस्लिम लीगची स्थापना झाली. म्हणजे काय, त्यांनी तिकडे बंगाल फोडला, इकडे 1905ला लगेच वंगभंग आंदोलनाची सुरुवात झाली. म्हणजे काय, तिकडे बंगाल फोडला म्हणून आपल्या नेत्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतले. त्यातला एक कार्यक्रम होता रक्षाबंधनाचा कार्यक्रम. म्हणजे लोकांनी सांगितलं की तुम्ही जाऊन राख्या बांधा, सरकारला दाखवून द्या की तुम्ही आम्हाला किती जरी फोडलं तरी आमच्यामध्ये प्रेम आहे, एकोपा आहे, हे आपण सरकारला दाखवून देऊ. म्हणून काय रक्षाबंधनाचे कार्यक्रम होत होते, सगळे मिळून सण साजरे होत होते. परंतु ब्रिटिशांना हे सहन होत नव्हतं, कारण वंगभंग आंदोलन जे ते खूप वाढायला लागलं होतं. त्याच्यामुळं ब्रिटिशांनी काय केलं तर मुस्लिमांना आता प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली की जे मुस्लिमांचे जे प्रतिनिधी होते काँग्रेसमधले किंवा जे बाकीचे प्रतिनिधी होते ज्यांच्याकडे थोडीफार पॉवर होती, त्यांना आता प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली की अरे तुमची स्वतःची संस्था नाही, तुम्हाला स्वतःचे अधिकार नाही, असं तसं. आणि मग 1906ला झाली मुस्लिम लीगची स्थापना. आणि पुढे लगेच 1907ला काँग्रेसमध्ये पडली फूट, काँग्रेसचं झालं विभाजन. म्हणजे ते अक्षरशः सुरतचं अधिवेशन होतं. रासबिहारी घोष हे तिथले प्रेसिडेंट होते त्यावेळेस काँग्रेसचे. आणि ती फूट एवढी भयंकर पडली काँग्रेसमध्ये की अक्षरशः दोन्ही गटातले म्हणजे मवाळ आणि जहाल एकमेकांवर खुर्च्या फेकत होते, इथपर्यंत तो राडा झालेला होता. तर आता हे सगळे ना, हे आपल्याला शॉर्टमध्ये, आता हे तर तुम्हाला समजले असेलच आय होप, हे आता चॅप्टरमध्ये बघू आपण की त्यांनी कोणत्या सिक्वेन्सने आणि कसं दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल. हे बघा, आता इथून आपण हे पाहिलेलं आहे, राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885. त्याची उद्दिष्टे पण आपण पाहिलेली आहे. आता पाहायचं मवाळ युग. आपण कालखंड काय पाहिला होता, पहिले 20 वर्ष, काँग्रेसची स्थापना झाल्यापासून लगेच पहिले 20 वर्ष 1885 ते 1905. आता जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली ना, तेव्हा त्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये जे स्टार्टिंगचे जे वर्ष होते याच्यामध्ये कोणतेच नेते एवढे काही काम करत नव्हते. म्हणजे त्यांचे सभा व्हायच्या ते पण नावाला होतो त्या, म्हणजे सरकारकडे मागणी ठेवायची, फक्त त्यांनी मागणी मान्य करो ना करो एवढा काही फरक पडत नव्हता त्यांनी. पण हळूहळू जसं हे सभा रेग्युलर होत गेल्या ना, तसं तसं त्याचा प्रभाव पण वाढत गेला. आणि मवाळ युग म्हणजे काय तर मवाळ लोकांचा कालखंड. मवाळ म्हणजे काय तर मवाळकी दाखवणारे. म्हणजे ते म्हणत होते की सरकारबरोबर आपल्याला भांडणं घ्यायची नाहीयेत, सरकारबरोबर आपल्याला लढाई करायची नाहीये. म्हणजे काय करायचं, आपण सरकारला व्यवस्थित प्रेमाने समजून सांगू की आमच्या या मागण्या बाबा, या मागण्या तुम्ही मान्य करा. सनदशीर मार्गाने जायचं, म्हणजे काय तर एकदम लिगल मार्गाने. म्हणजे आपण ज्याला आजच्या काळात जे म्हणतो की एकदम लिगल मार्गाने आपल्याला करायचंय, काही राडा नको काही नको असं, ह्या मार्गाने काम करायचं. म्हणजे काय तर मवाळ मार्गाने काम करायचं, म्हणून त्यांना म्हणायचे मवाळ लोक. त्यांचे मेन नेते कोण होते तर गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्यांचे मेन नेते होते. म्हणजे अतिशय टॅलेंटेड लोक होते सगळे. कारण त्यांना माहीत होतं भारतीयांकडे शिक्षण नाहीये आणि आपल्याला जर स्वातंत्र्य मिळून घ्यायचंय तर ते हळूहळू मार्गाने घ्यायला लागणार. म्हणजे काय करायचं आधी तर त्यांना इलेक्शनमध्ये अधिकार मागायचा. म्हणजे काय तर आम्हाला प्रतिनिधित्व द्या, तुम्ही प्रांतिक सरकारमध्ये द्या, नंतर केंद्रीय सरकारमध्ये द्या, अशा मागण्या करायच्या आणि आपापलं काम काढून घ्यायचं. ठीक आहे. सरकारकडून आपली भारतीयांची कामं काढून घ्यायची. म्हणजे आपल्या कामगारांना कसं वेतन जास्त मागवता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी आपल्याला कसे शेतकऱ्यांच्या अनुरूप कायदे बनवता येतील, या टाईपची कामं करायची. तसंच मवाळ जे लोक होते त्यांनी काही मेन मागण्या मांडलेल्या होत्या सरकारपुढं. ते कोणत्या होत्या तर सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्या. ठीक आहे. वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे आणि यासाठी कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत करावी. तर यासारख्या मागण्या मवाळ लोकांनी सरकारपुढे मांडलेल्या होत्या. परंतु याच्यानंतर काय
तर ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा हे सूत्र अवलंबवलं आणि तिथून पुढे चालू झालं जहाल युग 1905ला. जहाल युग चाललं 1905 ते 1920 पर्यंत. आता यांचे 3 महत्वाचे नेते होते, लाल, बाल, पाल. लाल म्हणजे काय तर लाला लजपत राय, बाल म्हणजे काय बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे काय तर बिपिनचंद्र पाल. हे जहाल लोक होते. आता जहाल कालखंडातले लोक किंवा जहाल नेते हे यांचं काय म्हणणं होतं की ठीक आहे आपण सनदशीर मार्गाने तर जाऊच, परंतु स्वातंत्र्य ही काय मागण्याची गोष्ट नाही, ते आपल्याला हिसकावून घ्यायला लागणार, आपला त्याच्यावर हक्क आहे आणि त्याच्यावर कोणीही गदा आणू शकत नाही आपल्या हक्कांवर. त्याच्यामुळे यांचं असं म्हणणं होतं की आपण जे पण ब्रिटिशांच्या शाळा आहेत किंवा ब्रिटिशांच्या ज्या पण कंपन्या आहेत याच्यावर आपण बहिष्कार टाकायला पाहिजे. बहिष्कार टाकणे म्हणजे काय तर त्याला वाईट टाकणे. म्हणजे काय, सरकारी शाळा आहेत ना, तर मग आपण तिथं सरकारी शाळेमध्ये आपले पोरं नाही पाठवायची, तर आपण काय करायचं, मग आपल्यासाठी आपल्या शाळा काढायच्या किंवा वृत्तपत्रांमधून सरकारवर एकदम खतरनाक भाषेमध्ये टीका करायची. यासारखे कामं कोण करायचे तर जहाल नेते करायचे. थोडक्यात त्यांचं काय म्हणणं होतं जहाल नेत्यांचं की आपल्या स्वातंत्र्यासाठी आपण तीव्र संघर्ष केला पाहिजे, आणि मवाळ नेत्यांचं काय म्हणणं होतं की शांततेच्या मार्गाने आपले कामं काढून घ्यायला पाहिजे. तसं आपल्याला माहिती की लोकमान्य टिळकांचं कोणते वृत्तपत्र होते, केसरी आणि मराठा, तर हे पण काय तर जहाल मतांचेच पेपर झाले, बरोबर. तसंच अजून एक होता, तो पण जहाल मतांचा पेपर होता, त्याचं नाव होतं अमृत बाजार पत्रिका. हे म्हणजे अत्यंत जहाल विचार ह्या मुखपत्रातून व्यक्त केले जायचे. पण आता जहाल विचार म्हणजे काय तर लोकमान्य टिळकांना काय लागत होतं, तिथं संघर्ष पाहिजे होता. ठीक आहे, तीव्र संघर्ष म्हणजे काय तर शांती नको आहे आम्हाला जे पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लढणार. म्हणून त्यांनी काय केलं होतं तर लोकांना आता एकत्र आणायचं आहे. आता लोकांना एकत्र आणायचं मग काहीतरी करावं लागेल, म्हणून काय तर शिवजयंती आणि गणेशोत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे करायला लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. याच्या आधी पण गणेशोत्सव होत होता, परंतु तो घरगुती लेवलचा होता. लोकमान्य टिळकांनी त्यांना एकदम असं पब्लिकमध्ये आणलं त्या उत्सवाला, म्हणून मग एकदम पब्लिक गॅदरिंग वगैरे व्हायला लागली. आता लोकमान्य टिळकांचा त्याच्या मागे एक विचार होता, जर आपण राजकीय कारणासाठी लोकांना एकत्र आणलं तर काय आपल्याला पूर्णपणे दडपून टाकेल, सगळ्या लोकांना उचलून वगैरे जेलमध्ये टाकणार. परंतु जर आपण धार्मिक कारणासाठी एकत्र आलो तर सरकार आपल्याला काहीच म्हणणार नाही, कारण आपल्या धर्माला क्रॉस जाऊन ब्रिटिशांनी ऑलरेडी एकदा चूक केलेली होती 1857ला. म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं वाटत होतं आपल्या लोकांना की आपल्या धर्मामध्ये हे ढवळाढवळ करतायत, आणि त्या चुकीची त्यांना शिक्षा बरोबर भेटलेली होती ब्रिटिशांना. 1857चा मोठा उठाव झालेला होता. त्याच्यामुळे ब्रिटिश काय करायचे, जिथं पण असं धर्माचं काहीतरी चाललेलं आहे ना तिथून 4 हात लांब राहायचे. म्हणून टिळकांनी असे मोठे मोठे उत्सव आता साजरे करायला सुरुवात केली. त्याच्या आधी काय झालं तर 1897 साली ना पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, म्हणजे उंदरांपासून हा आजार पसरला जातो. तर तिने अक्षरशः खूप लोक मृत्युमुखी पडायला लागली होती, आणि म्हणून या जी साथ होती या आजाराची, याला आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी रँड या नावाच्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक केली. आणि यांनी काय केलं तर याचं सैन्य ना लोकांच्या घरात डायरेक्ट घुसायचं, म्हणजे ते चपला वगैरे सुद्धा काढत नव्हते, किंवा त्यांना जर वाटलं की इथे आपल्याला उंदरं सापडू शकतात तर अक्षरशः जे लोकांचे देवघर वगैरे होते ते उचलून बाहेर फेकायचे हे लोक. म्हणजे त्यांनी लिमिट अजिबात ठेवलेली नव्हती. लोक जर जेवण करतायत तर डायरेक्ट हे घरात घुसणार, तसंच त्यांची ताटं वगैरे बाहेर फेकून देणार, त्यांना बाहेर काढणार, या टाईपचा यांनी कारभार लावलेला होता. आणि त्याच्यामुळे लोक खूप त्रस्त झालेली होती पुण्यातली. म्हणून काय तर चापेकर बंधू यांनी या रँड या नावाच्या अधिकाऱ्याचा वध केला, त्याला ठार केलं. आणि ब्रिटिशांनी हे जे चापेकर बंधू आहे यांचा संबंध, म्हणजे त्यांनी जो हा कट रचला होता या कटाचा संबंध लोकमान्य टिळकांशी जोडण्याचा आतोनात प्रयत्न केला, परंतु त्यांना काही सापडलं नाही. पण तरी सुद्धा ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात डांबलेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं की 1905ला झाली बंगालची फाळणी. आता ती बंगालची फाळणी तर आपण मगाशी व्यवस्थित बघितलीच, काय झालं होतं नेमकं. तर त्यावेळेस कोण होता आपल्या इथला गव्हर्नर, तो होता लॉर्ड कर्झन. याने 1905मध्ये बंगालची फाळणी जाहीर केलेली होती. लॉर्ड कर्झन नाव नीट लक्षात राहू द्या. हे बघा इथं फोटो पण तुम्हाला दाखवतोय मी. तर हा होता, यांनी बंगालची फाळणी केलेली होती. आणि यांनी कारण काय दिलं होतं की खूप मोठा एरिया आहे ना आमच्याकडून, एवढा मोठा एरिया म्हणजे त्याचं प्रशासन करणं अवघड होतंय, म्हणून आम्ही काय करतो एवढा मोठा जो एरिया आहे त्याला थोडंसं डिस्ट्रीब्यूट करतो, इकडचं प्रशासन वेगळे जण पाहणार, इकडचं प्रशासन वेगळे जण पाहणार. यानुसार त्यांनी ती फाळणी, हे कारण देऊन त्यांनी फाळणी केलेली होती. आणि ती बंगालची फाळणी झाली म्हणून वंगभंग आंदोलन चालू झालेलं होतं. तर हे जे आंदोलन हे बंगालमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये चालू झालेलं होतं. आणि 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस पूर्ण भारतामध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला. आणि याच्यामध्ये काय तर खूप सभा वगैरे घेण्यात आल्या वंगभंग आंदोलनामध्ये, आणि सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. जसं आपण पाहिलं मग रक्षाबंधनाचे कार्यक्रम वगैरे व्हायला लागले, किंवा महाविद्यालयांवर शाळांवर बहिष्कार टाकण्यात आला. आणि या वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोण करत होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी
आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर हे त्या चळवळीचं नेतृत्व करत होते. आणि ही चळवळ पुढे एवढी वाढली की नाविलाजांनी 1911 सरकारला ते बंगालची जी फाळणी केलेली होती ती रद्द करावी लागली. 1911 परत जे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल हे जे दोन बनले होते हे परत एकत्र झाले. ठीक आहे. आता राष्ट्रीय सभेची चतुसूत्री म्हणजे काय ते पाहूया आपण. 1905च्या सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामदार गोखले. 1905ला जे अधिवेशन झालं, ज्या वर्षी बंगालची फाळणी झाली, कोण होते? अध्यक्ष होते गोखले. कोण? गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, नाव लक्षात राहू द्या. 1905, 1906 आणि 1907 हे तुम्हाला पाठच पाहिजे. 1905ला होते गोपाळकृष्ण गोखले, 1906ला होते दादाभाई नौरोजी आणि 1907ला होते रास बिहारी घोष. रास बिहारी घोष. ठीक आहे. आपण काय पाहिलं? 1905 पर्यंत होता मवाळ कालखंड, म्हणजे पहिले 20 वर्ष 1885 पासून तर 1905 पर्यंत शेवट. आणि मवाळ कालखंडाच्या शेवटच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? गोपाळकृष्ण गोखले. तिथून पुढे जहाल कालखंड चालू झाला आणि 1906ला काय झालं तर मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि त्यावेळेस कोण होते त्या वर्षी? तर ते होते दादाभाई नौरोजी. आणि 1907ला काय झालं तर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि त्यावेळेस कोण होते तर रासबिहारी घोष हे होते. ठीक आहे. म्हणजे हे जे 3 वर्ष आहेत ना हे तुमच्या लक्षातच राहिले पाहिजे. 1905, 1906, 1907. पहिले कोण अध्यक्ष होते काँग्रेसचे? तर ते होते व्योमेशचंद्र बॅनर्जी 1885 साली. आणि 1906चं अधिवेशन हे याच्यासाठी पण इम्पॉर्टंट होतं कारण त्याचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नौरोजी. आणि त्यांनी पहिल्यांदा ह्या अधिवेशनात व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा उल्लेख केला. आणि तो चतुसूत्री कार्यक्रम काय होता तर त्याच्यात काय काय होतं? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे चतुसूत्री कार्यक्रम आता काँग्रेसनी अवलंबलं. म्हणजे काय? स्वराज्य, जसं आपल्याला माहिती की आपलं राज्य, स्वराज्य, स्वतःचं राज्य. स्वदेशी म्हणजे आपल्या देशातलं. आज जसं मेक इन इंडियाचा प्रचार चाललेला आहे तसं त्यावेळेस स्वदेशी होतं. म्हणजे मेक इन इंडिया हे ऑब्व्हियसली सरकार लेवलला आहे, छोट्या लेवलला आहे. स्वदेशी हे एकदम जास्त मोठ्या लेवलला होतं. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण म्हणजे आपल्या देशामध्ये आपलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, पाश्चात्य शिक्षण नको. आणि बहिष्कार, जे पण सरकारचे काही असं कंपन्या असू द्या किंवा काही संस्था असू द्या, शाळा असू द्या, कॉलेज असू द्या किंवा अजून काही, तर त्याच्यावर बहिष्कार टाकायचा आहे. ही जी चतुसूत्री होती ही राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. गोपाळकृष्ण गोखलेंनी 1905 भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती. आणि त्या समाजा थ्रू ते कोणते कोणते कामं करायचे तर धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करणे, त्यांच्यात सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे किंवा लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे यासारखी कामे त्या सेवक मंडळामार्फत केली जायची. आता पाहूया जहाल आणि मवाळ यांच्यातील मतभेद. आपण मगाशी पाहिलं की 1907ला काँग्रेसमध्ये फूट पडली. म्हणजे एवढं झालं होतं की मवाळ आणि जहाल हे यांनी एकमेकांवर खुर्च्या वगैरे फेकलेल्या होत्या, प्रचंड राडा झालेला होता. तर हे नेमकं काय घडलं होतं हे आपण पाहूया. तर ते अधिवेशन झालं होतं 1907 सालचं, तर सुरत अधिवेशन महत्त्वाचं आहे. याच्या आधी आपण 2 अधिवेशनं पाहिलीत, 1905 आणि 1906. त्या अधिवेशनं कुठे झाली होती हे गुगल करा आणि कमेंटमध्ये लिहा. आता या अधिवेशनात काय झालं होतं तर याच्या आधी जी आपण चतुसूत्री पाहिली की 1906ला त्यांनी ती स्वीकारली दादाभाई नौरोजींच्या नेतृत्वाखाली. काय काय होतं ते? स्वराज्य होतं, त्यानंतर होतं स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि अजून लास्टचं काय होतं? बहिष्कार. तर आता 1907च्या जे अधिवेशन झालं याच्यामध्ये जे मावळ लोक होते ना हे काय म्हटले की जे आपण चतुसूत्री कार्यक्रम जो घेतलेला आहे किंवा जो ठरवला आहे याच्यामधून किंवा काँग्रेसच्या ठरावांमधून स्वदेशी आणि बहिष्कार हे जे 2 ठराव आहेत ना हे बाजूला करा तुम्ही, हे आपल्याला नको आहेत. कारण आपण पाहिलं मवाळ म्हणजे काय तर ते एकदम मवाळकीनी पुढे जायचे आणि जहाल म्हणजे काय नाही, आपल्याला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि त्यासाठी आपण रक्त सांडायला पण तयार आहे, संघर्ष करायला पण तयार आहे. तर याच्यामध्येच झाले दोघांमध्ये वाद. म्हणजे काय? मवाळ लोक म्हणत होते स्वदेशी आणि बहिष्कार हे बाजूला ठेवा. हे जर आपण याच्यात ठेवलं तर इंग्रज लोक आपल्यावर अजून भडकतील आणि आपल्याला जे पण आपल्या साईडनी कायदे जे वळवायचे आहेत ते आपल्याला पॉसिबल होणार नाही. आणि जहाल काय म्हणत होते की नाही, हे आपल्याला बाहेर नाही ठेवायचं, हे आपल्याला ठेवायचंच आहे आपल्या पॉईंटमध्ये. आता जे मवाळ नेते होते ना त्यांच्यामध्ये कोण कोण होतं? नामदार गोखले, फिरोजशाह मेहता आणि अजून कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. यांनी जहाल नेत्यांवर काय आरोप केला की जहाल नेते ना ही जी आपली राष्ट्रीय सभा आहे, जी राष्ट्रीय काँग्रेस आहे याला काबीज करण्याचा प्रयत्न करतायत, याच्यावर त्यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या वादामध्ये लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, यांनी भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणार नाही असं टिळकांचं मत होतं.
आता किती केलं तरी हे जहाल नेते होते आणि यांना काय पाहिजे होतं तर एकही पाहिजे होती. परंतु ॲट लास्ट काय झालं तर दोन्ही नेत्यांचं टिपण बसलं नाही आणि त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. आता ब्रिटिश सरकारने दडपशाही चालू केली, कारण आपल्याला माहिती 1905ला वंगभंग आंदोलन सुरू झालेलं होतं, ते 1911पर्यंत चाललं. परंतु 1905 ते 1911 यामधल्या 6 वर्षांच्या काळात काय झालं तर ब्रिटिशांनी दडपशाही चालू केली होती. त्यांनी सार्वजनिक सभांवर कायद्याने बंदी घातली किंवा किंवा हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या किंवा शाळकरी मुलांनाही फटके मारले, वृत्तपत्रांवर निर्बंध लादले, सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने पण त्यांनी जप्त केले, लेखकांना व संपादकांना तुरुंगात त्यांनी टाकलं होतं. आणि यासारख्या कारवाया सरकारने जास्त करून कोणाच्या अगेन्स्ट केल्या होत्या तर ते जहाल नेत्यांच्या अगेन्स्ट केल्या होत्या. कारण जहाल काय म्हणत होते की सरकारबरोबर आपल्याला लढायचं आहे आणि मवाळ काय म्हणत होते सरकारबरोबर लढायचं नाही. त्याच्यामुळे इंग्रजांनी काय तर मवाळ नेत्यांविरुद्ध या कारवाया जास्त नाही केल्या, या जास्त कठोर कारवाया केल्या त्यांनी जहाल नेत्यांविरुद्ध. आणि याच्यामुळेच काय झालं ते याची तीव्र प्रतिक्रिया उमटली बंगालमध्ये. क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले यासारखे मार्ग पत्करले. आणि हे जे बॉम्ब हल्ले तिथे झाले होते याचं समर्थन कोणी केलं तर केसरी या वृत्तपत्रातून केलं टिळकांनी. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालवला आणि त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवून दिलं 6 वर्षासाठी. तिथं त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता कमेंटमध्ये लिहा. तसेच बिपिनचंद्र पाल यांना देखील कारावासाची शिक्षा झाली आणि लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार करण्यात आलं. त्यानंतर आपण पाहिलंच होतं की 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. ते कोणाच्या प्रोत्साहनामुळे झाली, ब्रिटिशांच्याच प्रोत्साहनामुळे. का? कारण त्यांना फोडा आणि राज्य करा, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये त्यांना भेद करायचा होता. आणि त्याच्यामुळेच काय झालं तर मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटलं आणि लॉर्ड मिंटो आणि अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. आता पाहूया मोर्ले मिंटो कायदा. आता हे काय झालं होतं मोर्ले मिंटो कायदा 1909 साली हा कायदा ब्रिटिश घेऊन आले होते. तर हे एक भारतीयांना मलमपट्टी लावण्याचं काम होतं फक्त. म्हणजे काय तर जे ब्रिटिशांचं जे आर्थिक धोरण होतं त्याच्यामुळे भारतामध्ये दारिद्र्य वाढायला लागलं होतं. त्याच्यानंतर भारतीयांना सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यामध्ये ब्रिटिश लोक समाविष्ट करून घेत नव्हते. तसेच जो लॉर्ड कर्झन होता याचं दडपशाहीचं धोरण, जसं आपण पाहिलं वंगभंग चळवळ वगैरे या गोष्टी तर होत्याच. आणि अजून एक त्यात गोष्ट होती की भारताबाहेर आफ्रिकेमध्ये भारतीय होते, म्हणजे आफ्रिकेत जाऊन जे भारतीय काम करायचे तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर तिकडे अन्याय होत होता. म्हणजे तिकडे गांधींचे तेव्हा तिकडे चळवळी चाललेल्या होत्या गांधीजींच्या. तर यासारख्या गोष्टींची पण त्याच्यामध्ये भर पडली. आणि मग आता जो भारतीयांचा जो असंतोष आहे हा वाढतोय, म्हणून भारतीयांना आता काहीतरी द्यायला लागल की जेणेकरून ते थोडेफार शांत होतील. म्हणून 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला. आता या कायद्यानुसार आहे ना कायदे मंडळामध्ये म्हणजे जे सेंट्रल लेवलला जो कायदे मंडळ असतं, जे आज संसद आहे आपलं, तसं त्यावेळेस जे कायदे मंडळ होतं याच्यामध्ये भारतीयांची संख्या वाढवण्यात आली. तसेच जे निर्वाचित म्हणजे निवडून येण्याचे जे भारतीय लोक होते त्यांची जी संख्या होती ती पण थोडीशी वाढवण्यात आली. आणि याच कायद्यानुसार मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. म्हणजे बघा आता मुस्लिमांसाठी सेपरेट मतदारसंघ हे लोक देणार आहेत. म्हणजे काय तर फुटीरतावादी जी वृत्ती आहे किंवा फोडा आणि राज्य करा ही याची आता बीजे या कायद्यानुसार इथे रोवली गेली. आता पुढं काय झालं तर लखनौ करार. आता या लखनौ करारामध्ये काय झालं होतं तर लोकमान्य टिळकांनी जे राष्ट्रीय सभेमध्ये जी फूट पडलेली होती, जे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये जे मतभेद होते यांच्यामध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. तसेच जी मुस्लिम लीग आता सेपरेट संस्था बनलेली होती तर यांच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये यांच्यात दोघांमध्ये पण या करारानुसार समेट घडून आणण्यात आला होता. म्हणजे काय तर काँग्रेस असं म्हटली की ठीक आहे तुम्हाला सेपरेट मतदारसंघ आम्ही देतो, परंतु भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचा. म्हणजे मुस्लिम लीगनी काँग्रेसला सपोर्ट करायचा असं काँग्रेसकडून त्यांनी वधवून घेतलं. म्हणजे काय ठीक आहे तुम्हाला आम्ही मान्यता देतो की तुम्हाला सेपरेट मतदारसंघ भेटतील, पण त्या अगेन्स्ट आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. तर हे अधिवेशन कधी झालं होतं 1916ला लखनौ इथे अधिवेशन झालेलं होतं. याच्यानंतर पाहूया होम रूल चळवळ. आता काय झालं होतं तर 1914 मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली आणि नेमकं तेव्हाच 1914 सालीच पहिल्या महायुद्धाची युरोपमध्ये सुरुवात झालेली होती. आणि या युद्धाचे थेट परिणाम भारताला भोगायला लागत होते. कारण काय, कारण ब्रिटिश तिकडे पहिल्या महायुद्धात अडकलेले होते आणि आपण ब्रिटिशांची कॉलनी होतो. त्याच्यामुळं आपल्या इथे पण महागाई वाढून गेली, तसेच बाकीचे पण प्रॉब्लेम व्हायला लागले. आपले लोक तिकडे सैन्य म्हणून ब्रिटिश लोक घेऊन जात होते. त्याच्यामुळं भारतीयांमध्ये असंतोष आता वाढायला लागला. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगला सुरुवात केली. म्हणजे होम रूल सर्व यांनी चालू केली. या होम रूलचा अर्थ काय होतो तर आपला राज्यकारभार आपण करणे. बरोबर. होम रूल म्हणजे काय, होम म्हणजे आपलं घर आणि रूल म्हणजे काय आपला कारभार. म्हणजे आमच्या घरावर आम्हीच कारभार करणार किंवा आम्हीच राज्य करणार. म्हणजे काय तर आमचा राज्यकारभार आम्हीच करणार. आयर्लंड या देशामध्ये पण वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ सुरू झालेली होती
आणि त्याच धर्तीवर भारतीय होम रूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. आणि आपल्याला माहितीच आहे लोकमान्य टिळकांचं एक फेमस वाक्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, हे टिळकांनी तेव्हा ठामपणे सांगितलेलं होतं. आता पहिले महायुद्ध आणि भारत, आपण जसं आत्ताच पाहिलं की पहिल्या महायुद्धाचा इकडं भारतात पण परिणाम होत होता. आपल्या इथं महागाई वगैरे वाढायला लागलेली होती, जनतेतला असंतोष वाढत होता आणि तसेच आपल्या इथं आता होम रूल चळवळ पण चालू झालेली होती. आणि या सर्व परिस्थितीमध्ये भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांना आता पूर्णपणे अवघड होऊन गेलेलं होतं. परंतु त्यांना गरज तर होती भारतीयांची, कारण तिकडं पहिलं महायुद्ध चालू आहे. म्हणून भारतीयांना अजून थोडंसं रिलॅक्स करावं म्हणून यांनी काय केलं की भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे 1917 तत्कालीन भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केलं. म्हणजे इंग्रजांचं काय म्हणणं होतं की भारतीय समाज यांच्याकडे शिक्षण नाही आहे किंवा यांच्याकडे तेवढी पॉवर नाही, पैसा नाही, त्याच्यामुळं काय हे राज्यकारभार करू शकत नाही. म्हणून आम्ही काय करणार, टप्प्याटप्प्याने भारतीयांना स्वशासनाचे अधिकार देणार. आणि जर सरकार भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल, असे इकडे टिळकांनी जाहीर करून टाकलं की ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या साईडनी थोडं डील देताय तर आम्ही पण आमच्या साईडनी थोडंसं सैल सोडतो. आणि टिळकांच्या या धोरणाला काय म्हणतात तर प्रतियोगी सहकारिता असं त्याला म्हटलं जातं, प्रतियोगी सहकारिता. आणि याच धर्तीवर 1919 ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. आणि त्या कायद्याचं नाव काय तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. या कायद्यान्वये जे बिनमहत्वाची जी खाती होती मंत्र्यांची ती भारतीयांकडे देण्यात आली, परंतु जी महत्त्वाची खाती होती जसं की अर्थ खातं, महसूल खातं, गृह खातं यासारखी खाती जी होती हे ब्रिटिशांनी त्यांच्याकडेच ठेवली. त्याच्यामुळे या कायद्यांनी काय झालं तर सर्व भारतीयांची निराशा झाली, कारण यांना सगळ्यांना आस लागलेली होती की आता आपल्याला स्वशासन भेटेल किंवा आता आपल्या हातात राज्यकारभार येईल, पण असं काहीच झालं नाही. त्याच्यामुळे हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दांमध्ये लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. त्याच्यामुळेच आता सरकारला जर नमवायचं असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे, हे आता सर्व लोकांना कळून चुकलेलं होतं. मित्रांनो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. हा आपला 6वा चॅप्टर होता. आता 7वा चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या.